नुसार अध्यक्ष अधिकारी आणि अत्याने या ठिकाणी विशेष सभेचं आयोजन केलेलं होतं। जुना अंदुरकी सरपंचपदे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेलं होतं आणि त्या विशेष सभा आज सरपंच निवडीसाठी आयोजित केलेली होती। नामनिर्देशन पत्रासाठी विहित कालमर्यादेमध्ये केवळ एकच अर्ज या ठिकाणी कोमल राकेश शिकारी यांचा सरपंच पदासाठी अर्ज प्राप्त झालेला आहे आणि सदर अर्जावरती भारती हरिचंद्र ठाकरे यांनी सूचित केलं असून त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे। जुना अंदुरकीचे सरपंचपद हे सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे सदर अर्जाची या ठिकाणी मी छाननी केली असता सदर अर्ज हा वैध आहे आणि जुना अंदुरकी सरपंच पदासाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र या ठिकाणी प्राप्त असल्यामुळे मी अध्यक्ष अधिकारी आणि अत्याने सौ कोमल राकेश शिकारी यांना सरपंच पदाकरिता बिनविरोध निवडून आल्याचे या ठिकाणी जाहीर करीत आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांच्या आशीर्वादाने बबलू पाटील यांच्या सहकार्याने नारायण जाधव, अरुण जाधव, ललित जाधव, हरिचंद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 7 सरपंच आपण या ग्रामपंचायतीला दिले। ते विकासाच्या जोरावर दिले। विकासाचा मुद्दा समोर ठेवून 7 सरपंच या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यांना त्या सरपंच पदाचा मान दिला। मागील 6 सरपंचांनी देखील चांगल्या प्रकारची आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कामं केली। विकासावर लक्ष देऊन ग्रामपंचायत विविध योजनांची कामं केली। कोमलची आज या जुना अंदुरकी टेंबोली ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच म्हणून निवड झालेली आहे। प्रथमतः मी तिला शुभेच्छा देतो आणि तिचं अभिनंदन करतो की तूही मागील या 6 सरपंचांनी जशी कामं केली अशाच प्रकारच्या यशस्वीरित्या विकासाची कामं करशील आणि जुना अंदुरकी गावाला शांततेने एक न्याय मिळवून देशील, विकास करशील जुना अंदुरकी ग्रामपंचायतीचा आणि जुना अंदुरकी गावाचा अशा मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।